धनगर समाजावर दुःखाचा डोंगर. दीपक बोराडे यांच्या सासऱ्यांनी केली आत्महत्या. एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. धनगर आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर लढा देणारे धनगर समाजाचे योद्धा दीपकजी बोराडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपक बोराडे हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपोषणाला बसलेले असतानाच जालना येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे सासरे रामराव दामू होडकर यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. छत्रपती कॉलनी जालना दीपक बोराडे यांचे निवासस्थान. मृताचे नाव रामराव दामू होडकर, वय 78 वर्ष. वेळ आज दुपारी 2 ते 2:15 सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार 78 वर्षीय रामराव होडकर यांनी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी फाशी घेतली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि धनगर समाजात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे दीपक बोराडे समाजाच्या हक्कासाठी मुंबईच्या मैदानावर मृत्यूशी झुंज देत उपोषण करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच घरात अशा पद्धतीने वृद्ध वडिलांसमान सासऱ्यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न यामुळे समाजातील ज्येष्ठांमध्ये नेमकी काय मानसिकता सुरू आहे हा आता चिंतेचा विषय ठरत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. परंतु या घटनेमुळे आता धनगर आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला गमावल्यानंतर आता दीपक बोराडे यांची भूमिका काय असेल आणि सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ॲडव्होकेट कुमावत, माझे शेजारी दीपक बोराडे आणि आम्ही मागील 2 वर्षांपासून राहतो. त्यांचे सासरे रामराव दामू होडकर यांनी आज दुपारी 2:15 सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी त्यांच्या घरच्यांनी बघितलं की कडी लावलेली वरची. त्यांनी आरडाओरड केली तेव्हा माझी मिसेस गेली आणि त्यांनी जेव्हा उघडलं तेव्हा ते फॅनला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळलं. मागील जवळजवळ 1-1.5 वर्षापासून ते मेंटली थोडेसे डिप्रेस होते. कारण दीपक भाऊ हे मागचे जवळपास समाजसेवेसाठी बाहेरच असतात आणि त्याच्यामुळे ते बुलढाणा त्यांचं नेटकी सोडून यांच्याकडे इथं राहतोय. किमान घरच्यांना मदत होईल एक प्रकारे, की ते जरी बाहेर असलं की आपल्याला घर समजा मुली आहेत सांभाळते. आणि मागं 4 दिवसापासून त्यांनी बोराडे साहेबांची तब्येत खराब झाली. ते व्हिडिओही त्यांनी पाहिले. कदाचित त्यांना असं त्या फार डिप्रेशन गेले आणि त्या डिप्रेशनच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्या केली असावी असं आम्हाला वाटतं. या संदर्भात पोलिसांना वगैरे कळवण्यात आलं? हा, पोलिसांना कळवलं. त्यांनी ADR रजिस्टर केला आहे आणि चौकशी करूनही गेले. पंचनामा वगैरे केला त्यांनी. काय नाव? माझं ॲडव्होकेट ओमप्रकाश कुमावत. अमोल थोरात. आज दुपारी 2च्या सुमारास माझे सासरे रामराव होळकर यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बऱ्याच 10-15 दिवसापासून डिप्रेशन मध्ये होते. कारण दीपक भाऊ बोराडे हे आंदोलन करत असताना इथं घरी कोणी नाही आणि त्यांच्या 2 मुली आहे. इथं घरी कोणी नसताना सासू आणि सासरे म्हणजे माझे सासू आणि सासरे हे इथं बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास होते. त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून ते व्हिडिओ वगैरे बघतायत किंवा व्हॉट्सअपवर फेसबुक लाईव्ह वगैरे बघायचे. तर त्याच्यामध्ये दीपक भाऊंची तब्येत वगैरे खूप खालावलेली होती. त्यांच्याशी बोलतानाही त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. तर या तणावामध्ये बऱ्याच दिवसापासून ते होते आणि याच कारणास्तव त्यांनी आत्महत्या केल्याचा आम्हाला एक अंदाज आहे. काय नाव? माझं नाव अमोल मधुकर थोरात.